होय, मी महापालिकेचा सफाई कामगारच आहे. मात्र मी निलंबित असल्याने कामावर नव्हतो. या काळात महापालिकेचा कसलाही पगार मी घेतलेला नाही. महापालिकेचे निलंबित सफाई कामगार महेंद्र चंडाळे यांचा खुलासा. मी गेली 21 वर्ष महापालिकेचा सफाई कामगार आहे. मात्र मी निलंबित असल्याने कामावर नव्हतो. या काळात कोणत्याही प्रकारचा पगार मी घेतलेला नाही आणि याबाबत ज्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्या पूर्ण खोट्या असल्याचा खुलासा महेंद्रभाऊ चंडाळे यांनी केला आहे. मी 2005 साली एका गुन्ह्यामुळे माझं निलंबन झालेलं होतं. त्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे मला उदरनिर्वाह निधी 2013पर्यंत मिळत होता. 2013मध्येच मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, शहर प्रमुख झालो आणि या दरम्यान मी निलंबित असल्यामुळे सेवेत रुजू नव्हतो. आज अखेर मी निलंबित असून महापालिका सेवेत नाही. तसेच या 21 वर्षामध्ये मी उदरनिर्वाह निधी वगळता महापालिकेचा कसलाही पगार घेतलेला नाही. याउलट महापालिकेने ज्या 37 कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली आहे त्याचे मी स्वागत करतो. महापालिकेने बजावलेल्या नोटिसीला मी उत्तर देणार असून विभागीय चौकशीला सामोरं जाणार असल्याचं महेंद्र चंडाळे यांनी म्हटले. आणि याचबरोबर माझ्यावर झालेल्या आरोपानंतर स्थानिक शिवसेना नेतृत्वाने कोणत्याही प्रकारे विचारपूस केली नसल्याने मी नाराज असल्याचं चंडाळे यांनी म्हटले. आणि त्यामुळे महापालिकेला उत्तर देऊन मी पुन्हा महापालिका सेवेत रुजू होणार असल्याचं महेंद्र चंडाळे यांनी म्हटलेलं आहे. मी एकनाथ शिंदे यांना देव मानतो, त्यामुळे मी शिवसेना कदापि सोडणार नाही. मात्र शिवसेना नेत्यांनी माझ्याकडे केलेलं दुर्लक्ष पाहता मी महापालिका सेवेत पुन्हा जाण्याच्या मानसिकतेत असल्याचं चंडाळे यांनी म्हटले. निलंबन काळात मी पैसे किंवा पगार घेतला अशा प्रकारच्या प्रसिद्ध बातम्या झाल्या, मात्र त्या साफ खोट्या होत्या असंही त्यांनी माझी वाढती लोकप्रियता आणि मी गेल्या 3 वर्षामध्ये कृष्णामाई महोत्सवाच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाशी भांडण चालू आहे आणि या सर्व घडामोडींमुळे माझी लोकप्रियतासुद्धा वाढलेली आहे. यामुळेच माझ्या विरोधात षडयंत्र करून जाणीवपूर्वक या बातम्या पेरल्या गेल्याचा आरोपसुद्धा महेंद्र चंडाळे यांनी केलेला आहे. माझं नाव महेंद्र चंडाळे. मी 2001 साली महापालिकेमध्ये लाडपागे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने वारसा हक्काने नियुक्ती मिळाली. त्यानंतर 2005पर्यंत मी कामावर रुजू होतो. 2005ला मला निलंबित करण्यात आलं एका गुन्ह्यामध्ये माझं नाव आल्यामुळे. आणि त्यानंतर मी जामीनवर असताना उदरनिर्वाह निधी म्हणून शासनाची जी तरतूद आहे, ज्या निलंबित कर्मचाऱ्यांना ती दिली जाते, ती देण्यात येत होती. त्याचा कालखंड हा 2006 ते 2013 फेब्रुवारीपर्यंतचा आहे. तोपर्यंत मी कोणत्याही राजकीय पदावर किंवा कोणत्याही राजकीय संघटनेत नव्हतो. त्यानंतर 2013 फेब्रुवारीनंतर मला कोणत्याही प्रकारचा निधी देय झालेला नाही आहे किंवा दिलेला नाही आहे. तसा पूर्ण रेकॉर्ड मी महापालिकेतनं माहिती अधिकारातून मिळवलेला आहे. आणि त्यानंतर मी राजकीय पदावर काम करत असताना मी महापालिकेच्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये पण नगरसेवकसाठी उमेदवारी लढवलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे तळमळीनं या सांगली नगरीसाठी सेवा करणारा मी एक सेवाचारी. संस्थेत असताना प्रामाणिक मी सेवा केलेली आहे. संस्था सोडून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, एका राजकीय संघटनेत काम करत असताना मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. माझ्या मनात कुठलीही खोट किंवा पाप नाही आहे. म्हणून आजची प्रेस घेऊन परवा लागलेल्या बातमीचा मी आज रोजी खुलासा करत आहे. मी कोणत्याही पगाराची चोरी केलेली नाही आहे. मी कोणत्याही चुकीच्या पद्धतीनं महापालिकेतनं कोणत्याही प्रकारचा निधी घेतलेला नाही आहे. खऱ्या अर्थानं महापालिकेच्या काही आडमुठ्या धोरणाला मी प्रत्येक वेळी विरोध करून त्या ठिकाणी संघर्ष केलेला आहे. जर मला तिथनं काही मिळत असतं तर कदाचित मी अशा काही गोष्टी केल्या नसत्या. हे त्याचा सक्षम पुरावा आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिला की मागच्या 2 वर्षामध्ये आपण कृष्णामाईसारखा चांगला महोत्सव या ठिकाणी साजरा करू शकलो. या सगळ्यामुळं माझी झालेली सांगली नगरीतली प्रतिमा पाहता कुणाच्या तरी मनामध्ये द्वेषभावना आली आणि त्याला आधारित हे माझ्या विरुद्ध कटकारस्थान करून माझ्या नावाची बदनामी करण्यासाठी केलं गेलेलं हे षडयंत्र होतं. आणि खऱ्या अर्थानं त्याचे सक्षम पुरावे आज रोजी आपल्या सर्व पत्रकार बंधूंसमोर, सांगलीकरांसमोर मी ठेवत आहे. खऱ्या अर्थानं मी काहीही चुकीचं वागलेलो नाही. आणि जर पुढं जाऊन पुढं जर तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर या राजकीय पदाचासुद्धा आज रोजी मी राजीनामा द्यायला तयार आहे. महापालिकेच्या खातेनिहाय चौकशीलाही मी सामोरे जायला तयार आहे. जर उद्याला जर वाटलं, माझ्या कुटुंबियाला वाटलं, तुमच्यासारख्या सहकार्यानं वाटलं की मी त्या महापालिकेत पुन्हा रुजू होऊन त्या ठिकाणी तेच सफाईचं काम केलं पाहिजे, तर मी ती सेवा करण्यासाठी पुन्हा सज्ज होत आहे. पुन्हा सज्ज होऊन काम करायला तयार आहे. कारण आयुष्यात येऊन सगळं होता येतं आहे, एक सफाई कर्मचारी होता येत नाही. कारण लोकांकडून होणारा मान अपमान सहन करून लोकांना सेवा देणारी जमात म्हणजे ही सफाई कर्मचारी आहेत. आणि त्याचा जर इतिहास तुम्ही पाहिला तर तुम्हाला मुघल काळापासून तर आत्तापर्यंतचा हिंदुत्वासाठी त्याग करणारा
बलिदान करणारा सगळ्यात मोठा समाज म्हणून हा सफाई कर्मचारी वर्ग आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.